झी 24 तास एक पाऊल पुढे। रत्नागिरी जिल्ह्यात 4 दिवसापूर्वी अतिवृष्टी झाली, मात्र या संकटावर मात करत शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा शेतीच्या कामात स्वतःला झोकून दिलाय। पारंपरिक पद्धतीने शेती करताना पूर्वीपासून गायली जाणारी पारंपरिक गाणी आजही ऐकायला मिळत आहेत। कोकणात भात शेती करताना पूर्वीपासून गायली जाणारी गाणी आजही अशीच ऐकायला मिळतात। भात शेती इथल्या शेतकऱ्यांचं उत्पन्नाचं प्रमुख साधन। एप्रिल महिना सुरू झाला की कोकणातला शेतकरी शेतीपूर्व कामांना सुरुवात करतो। जून जुलैमध्ये मग पेरणी लावणी अशी कामं सुरू असतात। सर्वत्र यांत्रिकीकरणानं शेती सुरू असताना कोकणात मात्र आजही बैलजोडीच्या साहाय्यानं शेती केली जाते। गेल्या आठवड्यात कोकणात सर्वत्र अतिवृष्टी झाली आणि शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। मात्र तरीही या संकटावर मात करत रत्नागिरी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी पुन्हा नव्या जोमानं शेती करायला सुरुवात केली आहे। पडलेल्या पावसाने आमच्या शेतीची भरपूर नुकसानी झालेली आहे आणि आता परत शेतीची कामं चालू झालेली आहेत। आता व्यवस्थित पाऊस पडतोय। असाच जर पाऊस पडला तर शेतीची कामं व्यवस्थित होतील आणि शेती व्यवस्थित होईल। यापुढेही पाऊस समाधानकारक होऊन उत्तम पीक हाती येईल अशीच प्रार्थना इथला बळीराजा करतोय। संदेश सावंतसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास एक पाऊल पुढे।